भाजपचा काँग्रेसला अतिशय मोठा धक्का. दिवंगत कट्टर काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरल्याची सूत्रांची माहिती. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता. आज अटक वॉरंट जारी होणार असल्याची माहिती. बनावट कागदपत्र प्रकरणी कोकाटेंची शिक्षा सत्र न्यायालयाकडून कायम. ठाकरे बंधू सोमवारच्या आज शक्ती प्रदर्शन घेऊन करणार युतीची घोषणा. उमेदवारांची यादी आणि वचननामाही जाहीर करणार असल्याची माहिती. संजय राऊतांचं एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगाबाबत वादग्रस्त वक्तव्य. शिंदेंच्या शिवसेनेचा जन्म नैसर्गिक नाही असाही निशाणा. मुंबईत भाजप आणि शिवसेनेमध्ये जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू. शिवसेनेला केवळ 52 जागांचा पहिला प्रस्ताव, तर शिंदे 125 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती. आगामी महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस सोबत युतीची शक्यता. हर्षवर्धन सपकाळांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याची माहिती. आमच्या त्यांना शुभेच्छा, राऊतांची प्रतिक्रिया. मुंबईत आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही महत्त्वाची बैठक. काँग्रेससोबत की ठाकरेंसोबत जाण्याबाबत चर्चा होणार, तर निवडणुकीसाठी इच्छुकांनाही शशिकांत शिंदेंकडून भेटीचं निमंत्रण. अकोल्यात भाजपला निवडून द्या, नाहीतर लाडकी बहिणीचा निधी बंद होईल अशा धमक्या सुरू. भाजपचे माजी महानगराध्यक्ष अशोक ओळंबे यांचा बंडखोरांच्या सहविचार सभेतून आरोप. कल्याणमध्ये भाजपचे माजी नगरसेवक अरुण गीध शिवसेनेत गेल्यानं पुन्हा एकदा वादाची ठिणगी. पाठीत खंजीर खुपसणार असेल तर आम्हालाही भूमिका बदलावी लागेल. माजी आमदार नरेंद्र पवारांचा इशारा. अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावरती अज्ञाताकडून गोळीबार. आरोपीचं नाव सांगूनही गुन्हा दाखल होत नसल्याचा माजी आमदार नरेंद्र पवारांचा आरोप. पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून जर्मनीच्या दौऱ्यावर. बर्लिनमध्ये इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या कार्यक्रमात घेणार भाग. जर्मनीतल्या प्रमुख राजकीय पक्षनेत्यांच्याही भेटीगाठी घेणार. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली चौथी T20 मॅच आज लखनौमध्ये. मालिकेत 2-1 आघाडी घेतलेल्या भारताला मालिका विजयाची संधी, पण सर्वांच्या नजरा पुन्हा सूर्या आणि शुभमन गिलच्या खेळाकडे.